तर मित्रांनो, आज आहे आपल्या हॉटेलचं ओपनिंग. त्यासाठी आम्ही चाललोय. तर आम्ही पुढे चाललोय दोघं, आणि घरातल्या ती मोठ्या गाडीने येणार आहेत. तर आजचा व्लॉग पण भारी असणार आहे, बघत राहावा. हॉटेलचाच आपल्या नवीन हॉटेलचं ओपनिंग आहे, तर तुम्हाला दाखवणारच आहे सगळं. मित्रांनो, आता आम्ही चाललोय दोघं पुढं. तर आमचं आवरलेलं, मग म्हणलो मागं कशाला थांबायचं उगच. तर आम्ही दोघं चाललोय पुढं. बघा तिथं काहीतरी नियोजन आपण पहिल्यांदा लावूया जाऊन, आणि तोपर्यंत घरातले येतातच. मग मागणं एक 15 किलोमीटर आहे बघा इथनं, तर लवकर जायला लागणार आपल्याला. तर आता आपण जिथनं चाललोय तो हा फिल्म सिटीचा रोड, आणि इथला व्ह्यू बघा तुम्ही एकदा. सगळं रिकामच आहे इथं, पठार असते तसं आहे बघा, सगळं रिकाम आहे. आणि काय काय घरं दिसतात फक्त बघायला मिळतील. आलेलो आहे फायनली हॉटेलवरती. हा बघा आज जाऊन काय विषय, आतमध्ये कसं कसं काय काय करून ठेवले. बघा हे आपलं हॉटेल आहे, समोरचे तिन्ही गाड्या आपल्या आहेत बघा हे. तर 3 दिवस झालं आपलं चालूच आहे, स्वच्छता वगैरे सगळं. तर कुलप काढा आला आहे, सगळं स्वच्छता वगैरे करून घेतले. आतमधलं एकदम टॉपमध्ये केले सगळं. हॉटेल सूर्या, पहिलं आपलं नाव होतं तुमचं आमचं जमलं, इथं सूर्या नाव दिलं आहे आपण. तर आता तिन्ही गाळे उघडून घेऊया, जरा किरकोळ काय असेल ते झाडून वगैरे काढूया. फक्त तुम्ही समोरचा एकदा व्ह्यू बघा, हायवेच्या बरोबर बघा आपलं समोर आहे हॉटेल. उजळाईवाडीमध्ये गोकुळ शिरगाव MIDC आहे, तिथं उजळाईवाडीमध्ये आपलं हॉटेल आहे. आणि इकडं साईडला मयूर ढाबा आहे. तुम्ही जर कधी आला तर तिथं मयूर ढाब्याच्या शेजारी बरोबर येऊ शकताय. पहिलं मग आपलं हॉटेल होतं, तिथं मग आपण क्वालिटीज देतो, आणि इथं पण तुम्हाला तशीच क्वालिटी आपल्याकडे बघायला मिळणार आहे. तर अशी झणझणीत बिर्याणी वगैरे असणार आहे आपल्याकडे, एकदम कोल्हापुरी स्टाईलमध्ये. रस्सा, चिकन, मटन सगळं आपल्याकडे मिळणार आहे तुम्हाला. तर एकदा नक्की भेट द्या आपल्या हॉटेलला. हॉटेल सूर्या हे नाव आहे आपल्या हॉटेलचं. तर इथं घरातली आल्यावर आपण लगेच शेगडी पुजायला चालू केली आहे प्रथेनुसार आपल्या, कारण त्याशिवाय आपण शेगडी पुजल्याशिवाय काही जेवण तेव्हा बनवत नाही. तर मित्रांनो, इथं आपला हॉटेलचा सेटअप वगैरे सगळा झालेला आहे बघा, आणि इथं पूजा चालू केलेली आहे आता आम्ही. तर इथं पूजा वगैरे करून मग ओपनिंगचा आपला कार्यक्रम होणार आहे. तर आज व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी असणार आहे. तर इथं बघा बिर्याणीची तयारी पप्पांनी चालू केलेली आहे, आणि झक्कास बिर्याणी एकदम झणझणीत कोल्हापुरी स्टाईलमध्ये बिर्याणी करतात पप्पा. आणि तो का ओम पण कांदा चिराय मदत करायला पप्पांना. तर मित्रांनो, आज सोमवार असल्यामुळे आपल्याला सगळं फास्ट करायला लागले, कारण सोमवारची तर लाईट जाते दिवसभर, लवकर जाते 10:30-11पर्यंत लाईट जात्या. मग मिक्सर वगैरे चालू करता येत नाही. तसं आहे, ते इन्व्हर्टर लावला आहे बघा. बघा ते इन्व्हर्टर आहे, खरं तो मिक्सर एवढा मोठा आहे की इन्व्हर्टरवर चालत नाही तो, त्यामुळे आपल्याला लाईटची गरज लागते त्याला. त्यामुळे आता गडबड करायची चालू आहे. तर हे बघा कसा विषय, चिकन मॅरिनेशन इथं पप्पा करायला लागल्यात, आणि चिकन पण बघा कसलं मस्तपैकी असं त्यात मॅरिनेट व्हायला लागले, आणि जेवढं ते मुरल तेवढी त्याला चव येत्या. त्याचबरोबर आई इकडं बघा चिकन शिजवायला लागल्या, आणि चिकन शिजल्यानंतर मग त्याचा रस्सा बनवायचे. बघतोस काय रागानं, कांदा भाजला वागानं, कुरकुरीत भुसभुशीत काय म्हणायची ती म्हणा. कांदा आहे कांदा, ह्यो टाकायचा आपल्याला बिर्याणीत. इथं सोलकडीचा मसाला काढायचा चालू आहे. सोलकडी पण आपली होणार आहे एकदम अशी तिखट गोड मस्तपैकी थंडगार सोलकडी प्यायला यायला लागते. हॉटेल सूर्या, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर. सोलकडी काढायची चालली आहे सोलकडी. You bitch made niggas can't give me shit. Gotcha, bitch.
तर मित्रांनो आता आपल्या हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे. तर अख्ख्या गावानं पेढे खाल्ले तर अजून मी खाल्ले नाही ते बघा. तर एक मिनटं दाखवतो तुम्हाला. उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो. तर आता विषय असा आहे की गिराईक लई परत गेले. तर आता आपली बिर्याणी होत आली आहे बऱ्यापैकी. दम द्यायला ठेवला आता. तर मित्रांनो आत्ता आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आहे आणि इथं काका न्यायला यायला लागला आहे. त्यामुळं इथं थांबलो आहे बघा दोघं काकाची वाट बघत. तर माणसं बघायला का तोंडाकडे येड्याकडे थांबले. त्यामुळं आता काका येईल 5-10 मिनटात. तोपर्यंत बघा आता रिला वगैरे बघत बसा. तर मित्रांनो इथं काकाला बघा न्यायला आम्हाला आणि आम्ही गाडीत बसलो आत्ता. बघा फायनली पाय पण लई दुखायल्यात कारण सकाळपासून हॉटेलवरच होतो. ताण पण लागल्या. खाली ठेवायची.